छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, रामदास स्वामींकडे त्यांनी राजपाट दिला असं विधान केलेलं आहे बागेश्वर महाराजांनी। नागपुरात बागेश्वर महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। आपण याच संदर्भात बोलूया। हिंदू महासंघ आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। आनंदजी, बागेश्वर महाराज यांचं हे विधान, कशाला अशा गोष्टी बोलायच्या जर इतिहास आधीच आपल्या समोर आहे आणि हा असा वाद आपल्या अंगावर ओढवून घेण्याची गरज काय म्हणावं? मी स्पष्ट शब्दात सांगायचं तर मूर्ख मुलगा आहे हा, पिसाळलेला बाबा आहे, त्याविषयी वेगळं काही शब्द नाही। केवळ अशी वक्तव्य करून प्रसिद्धीस पावलेला आहे हा। इतिहासाचा अभ्यास नाहीये, वर्तमानात काय चाललंय त्याचा काय परिणाम होऊ शकतो त्याचा याला अभ्यास नाहीये। पण सर्वात महत्वाचं असं आहे की माननीय मुख्यमंत्री वंदनीय भागवत साहेब ज्या व्यासपीठावर आहेत तिथे याला बोलवलंच कसं जातं संघाच्या व्यासपीठावर, आणि बोलल्यानंतर सुद्धा लगेच कोणीतरी त्याचं खंडन केलं पाहिजे, पण काही होताना दिसत नाही। त्यामुळे यांना असं व्यासपीठ देऊन यांना प्रसिद्ध करायचं आणि त्याचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा, याच्यापेक्षा वेगळं काही चाललेलं असं मला वाटत नाही। संघाच्या व्यासपीठावर जिथं पूर्णपणे त्यागाची परंपरा आहे, पूर्णवेळ कार्यकर्त्याची त्यांचा मुख्य आधार आहे, तिथं तर सांगतात की 4 मुलं जन्माला घाला, त्या पवित्र भूमीचा सुद्धा तो अपमान आहे असं आम्ही मानतो। परंतु जर वंदनीय भागवत साहेबांना मुख्यमंत्र्यांनाच ते मान्य असेल तर आम्ही तरी काय बोलायचं? हा फक्त विचित्र मुलगा आहे, हा मुलगा आहे, हा साधू संत काही नाहीये। आणि मला तर वाटतं तो नशेच्या आहारात असं काही बोलतो का याची सुद्धा खरं तपासणी करायला पाहिजे। साधू संतांनी धर्मावर करणार आहात का? आवाज गेला, काय म्हटलं मॅडम? तुम्ही या संदर्भात काही तक्रार दाखल करणार आहात का? नाही काही नाही, मूर्ख मुलगा नाही, प्रत्येक व्यासपीठावर काहीतरी बोलत असतो, त्याच्याकडे आम्ही फक्त दुर्लक्ष करतोय सध्या। पण अशा मोठ्या नेत्यांच्या व्यासपीठावर असं बोलण्याची हिंमत, मुळात त्याला व्यासपीठावर का आणलं जातं अशा लोकांना हेच आम्हाला कळत नाहीये, ते कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे। विचित्र मुलगा आहे, नशेबाज मुलगा आहे, याच्यापेक्षा वेगळं तो काही नाहीये असं आमचं स्पष्ट म्हणणे। त्याचे खरं अभ्यास हवा, त्याचा तपासणी करावी त्याची। बरं आनंदजी, आपला इतिहास काय सांगतो? नाही खरं मी मोठा इतिहास तज्ञ असं नाहीये। समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज हे समकालीन होते, दोघांना एकमेकांविषयी प्रचंड आदर होता, दोघं एकमेकांच्या संपर्कात होते हे निश्चित आहे। परंतु महाराज अगदी त्यांच्या निधनाचे काही दिवसांआधीपर्यंत, काही महिन्यांआधीपर्यंत रणांगणावर होते, याचा उल्लेख आहेत। असं असताना महाराज थकले, महाराजांच्या जाण्याच्या 250-300 वर्षानंतर सुद्धा जय भवानी जय शिवाजी म्हटलं की आम्हाला ऊर्जा येते, ते महाराज थकले असलेली कल्पना सुद्धा आम्हाला सहन होत नाही। तेव्हा नको ते उद्योग नको होते यांनी करायला, एवढं नक्की। महाराज वंदनीय, महाराज उत्साहाचं ऊर्जेचं स्रोत देशातल्या लोकांसाठी। असं असताना महाराज थकले, मुकुट पायापाशी ठेवला, मग समर्थांनी मुकुट डोक्यावर ठेवला, हे नवीन ते नको त्यांनी काढायला, आणि याचा परत जातीवाद सुरू होतो याचं काही कारण नसताना। या दोघांना एकमेकांशी आदर होता, प्रेम होतं, हे दिसत होतं आणि ते आहे सुद्धा, परंतु असं काही घडलं असावं असं आम्हाला तरी वाटत नाही। बरं आनंदजी, धन्यवाद, तुम्ही आपली प्रतिक्रिया पुढारी न्यूज पाशी मांडली त्यासाठी। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या नव्या विधानामुळे आता बागेश्वर महाराज पुन्हा एकदा वादात सापडतायत। त्यांच्या या विधानानंतर आता काय प्रतिक्रिया उमटतायत हे आपल्याला पाहावं लागेल।